कोल्हापूर अहमदनगर हा सामना सुरू होता. अहिल्यानगरचा सामना होता. त्यावेळी या दोन्ही संघाचा आपण अभिनंदन करूया. असा हा थरार सामना सुरू झालेला आहे. अहिल्यानगर वर्सेस कोल्हापूर. नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांतजी दिवे यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या अंतिम सामन्यासाठी उपस्थित झालेले नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अहिल्यानगर विरुद्ध कोल्हापूर असलेला रंगलेला हा सामना. ना किस्मत पर ना हालात पर भरोसा है. चैंपियन वही टीम होगी जिसका खुद पर भरोसा है. युवा नेते अतुलजी भोळे यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पाठी ना थोडा मित्र त्या साईडचा नाही. युट्यूबला टाकणार शॉर्ट काढायचं. या ठिकाणी व्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांचं या ठिकाणी करतो. कोंडाजी मामा आव्हाड यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. दोनही महाअंतिम सामने आपण मैदानामध्ये बघतोय. पुरुष व महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा मैदान क्रमांक 6 आणि मैदान क्रमांक 5 वर चालू असलेल्या या महाअंतिम लढती नक्कीच प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेलं आहे. पण बघतोय प्रत्येक रेडला प्रत्येक पकडीला मजबूत अशी दाद सर्व प्रेक्षकांकडून दिली जाते. अहिल्यानगर की बहुत लेकिन कोल्हापुर ने यहाँ पे दिखा दिया है फिर से एक बार. 2 असा हा स्कोर झालेला आहे. अहिल्यानगर आणि कोल्हापूर 3-2. सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांचा काल जन्मदिवस होता. सर्व आयोजकांच्या वतीने तसेच उपस्थितांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ग्राउंड मध्ये काही प्रेक्षक उभे असतील तर त्यांनी बसून घ्या खाली. चार 2 असा स्कोर झालेला आहे. चार 3 अहिल्यानगर 4 कोल्हापूर 3. रंगतदार सामना असा आपल्याला बघायला भेटतोय.
मैदान क्रमांक 6 वर चालू असलेला मुंबई उपनगर विरुद्ध मुंबई शहर हा सामना अतिशय अटीतटीचा होतोय. 27-19 स्कोर बोर्ड आपण बघतोय. मध्यान्हाची वेळ झालेली आहे. अजूनही अर्धा डाव बाकी आहे. अर्ध्या डावात कोणता संघ ठरणार शिवचषक राज्यस्तरीय 73वी कबड्डी स्पर्धा या शिवचषकाचा मानकरी येणारे अर्धे सत्र आपल्याला दाखवणार आहे. 4-4 असा स्कोर झालेला आहे. अहिल्यानगर 4 आणि कोल्हापूर 4. दोन्ही संघांकडनं एक सुंदर असा खेळ. कुठलीही घाई न करता विचारपूर्वक असा हा दोन्ही संघांकडनं सामना खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. जशास तसं प्रत्युत्तर दोनही संघांकडून दिलं जात आहे. आपण बघतोय सतत स्कोर बोर्ड हा बरोबरीने चालतोय. अहिल्यानगर 5 कोल्हापूर 4. बरोबरीत चाललेला हा सामना कोल्हापूर आणि अहिल्यानगर 5-all आपण हा स्कोर बोर्ड मैदानामध्ये बघतोय. 5-5 स्कोर झालेला आहे. पुन्हा एकदा हॅलो हॅलो ये मैदानात जे कोणी उभे आहेत कृपया मैदानामध्ये असलेले कृपया खाली बसून घ्यावे. प्रेक्षकांना दिसत नाहीये. कृपया विनंती असणार आहे. मुख्य व्यासपीठासमोरील सर्व जी गर्दी आहे किड्स अकॅडमीचे सन्माननीय शेख सर त्याचबरोबर नीती दवे मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. वारावर पलटवार केला जातोय. कोल्हापूर अहिल्यानगर मैदानामध्ये आग ओकतायत. संपतजी आवाड साहेब स्टेजकडे संपत कसा साहेब. रेकॉर्ड करणार आहे का?
जॉईनिंगच नाही झाली, पोस्टपोन केली त्यांनी, अजून अप्रूव्हलच दिली. समोर उभे असलेले कृपया खाली बसावे, नाही तर प्रेक्षक गॅलरीमध्ये जायचे. कृपया विनंती आहे, स्टेजवरील कोणालाच दिसत नाही. महत्वपूर्ण असा सामना चालू होतात. आजही ती जिद्द, तोच जोश मैदानात घेऊन उतरले आहेत हे 4 संघ. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या नमो क्रीडा नगरीमध्ये ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उदयभाऊ सांगळे व सर्व मित्र परिवार, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सह्याद्री युवा मंचच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या नाशिकच्या प्रथम नागरिक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबरे साहेबांचा सत्कार उदयभाऊ यांनी करायचा आहे. होऊन जाईल सर 100%. अगदी सावधगिरीने खेळ चाललेला आहे. अहिल्यानगर 8 आणि महिलांचा सामना मात्र या ठिकाणी उपनगर संघाकडे झुकले दिसतोय आणि 2026चा विजेता संघ आपल्याला महिलांचा बघायला मिळतोय. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. सुंदर खेळ मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. मी शीतलताईंना विनंती करतो की त्यांनी नीतीदेव मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. व्यासपीठावर ते बसलेले आहेत. देव मॅडम, आपल्याला विनंती, कृपया आपण सत्काराकरता समोर यावं. शीतलताई आपल्याला सन्मानित करताय. मी हेमगौरीताईंना विनंती करतो की त्यांनी नीतीदेव मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. किड्स अकॅडमी स्कूल यांचे ते संचालक आहेत. आजच्या प्रमुख पाहुण्यासह हिमगौरीताई आडके आहेर, महापौर, नाशिक महानगरपालिका. डॉक्टर प्राणेश सानपजी आपलं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. सामना बरोबरीला 9-all, 9 गुण दोन्ही संघांकडे. रामदासांना भरके आणि एकनाथजी सानप आपण या ठिकाणी आलेला आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. राहुल भाऊ बिन्नर यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी जे आता कोणाची नावं घ्यायची. स्कोर अटीतटीचा सामना. अहिल्यानगर 9, कोल्हापूर 10.
जल्लोष, आनंद आणि उत्साह याचं नाव कबड्डी. आणि हे सर्व आयोजन सह्याद्री युवा मंच, सह्याद्रीचे शिलेदार आणि उदयभाऊ सांगळे यांच्या टीमचं अप्रतिम आयोजन आणि नियोजन. सध्या डोळ्याचे पारणे फेडणारे कबड्डीचे सामने आपण पाहिलेत. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आहे आपल्याकरता. स्कोर 10 ऑल, 10 ऑल. संघर्षाशिवाय इथे कोणाला मुकुट मिळत नाही, मैदानावर लढल्याशिवाय कोणी जिंकत नाही. आणि जे लढायला जन्माला आलेत ना ते दोन संघ कोल्हापूर आणि अहिल्यानगर यांना आपण मैदानामध्ये बघतोय. सन्मान्य कोंडाजी मामा आव्हाड यांचा आपण सन्मान केलेला आहे. त्यांचंही इथे मनपूर्वक स्वागत असणार आहे. ये कबड्डी नहीं आसान, आग का दरिया है और डूब कर जाना है. ज्या संस्थेचं आपल्याला मैदान मिळालं आहे ती क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष माननीय कोंडाजी मामा आव्हाड या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. सन्मान्य किरण जाधव साहेब इकडे यायचं आहे मंचावर. किरण जाधव साहेब. सन्मान्य रामदासजी अण्णा बर्के प्रगतशील शेतकरी एकनाथभाऊ सानप कांदा व्यापारी यांचं. 6 दिवसापासून आपल्या आवाजाची गुरळ घालणारा CSS साऊंड या ठिकाणी सगळ्यांचं मनोरंजन करतो आणि त्याबरोबर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि हा आवाज बुलंद या साऊंड सिस्टीमचा. अगदी आपणच नाहीत तर कोणता संघ भारी ठरणार हे काही वेळातच आपल्याला दिसणार आहे. बारा बलुतेदार महासंघ यांच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीरजी साहेब यांचा विशेष सन्मान केला जातोय. तर कृपया खाली यावं. बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा सन्मान केला जातोय. सर्व 12 बलुतेदार महासंघाचे सर्व सदस्य आपण बघतोय उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने एक विशेष सन्मान डबल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा अभिमान यांचा केला जातोय. शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेचा पुरुष गटातील महाअंतिम सामना आपण मैदानावर बघतोय. अतिशय कडवी अशी झुंज दोन संघांदरम्यान बघायला मिळते. अहिल्यानगर विरुद्ध कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर महाराष्ट्र अशी ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय. आणि काय हा सामना होतोय मित्रांनो. प्रत्येक रेड मैदान तापवतोय. प्रत्येक पकड ही मैदान तापवतोय. आणि बघा हा प्रेक्षकांचा उत्साह. प्रेक्षकांनी अतिशय मैदान डोक्यावर घेतलेला आहे. काय तो सामना होतोय, काय ती लढत. मैदान तापवणारा संघर्ष आपण मैदानामध्ये बघतोय.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, अहिल्यानगर आणि कोल्हापूर या दोन संघांसाठी. हाफ टाइम खाली बसून सामना बघायचा आहे. अहिल्यानगर आणि कोल्हापूर यांचा मैदानात सुरू आहे थरार. कबड्डी कबड्डी म्हणत चाललाय खेळ जोरदार. आज भिडत आहे हे दोन जबरदस्त संघ आणि कोण ठरणार विजेता हे पाहणार आहे रोमांच. समोरील कृपया खाली बसावे. समोर जे उभे असलेले कृपया खाली बसा. कृपया विनंती, आवश्यक सामना बघण्यासाठी आलेले आहेत. कृपया विनंती आपण मजबूत पकड बघायला मिळाली. फेरीमध्ये दाखल झालेत आणि अंतिम फेरीमध्ये आम्ही का आलोय याची प्रचिती दोनही संघ आपल्याला मैदानामध्ये देताना दिसत आहे. परंतु कोल्हापूर संघ सांगतोय आम्हीही काही कमी नाही आणि आम्ही सर्व मातब्बर संघ नाहरून हे मैदान गाजवायला आलोय. नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, त्याचबरोबर सह्याद्री यांच्या वतीने माननीय महोदयांचा मी चालू असलेला अंतिम सामना मैदानामध्ये जाऊन बघायचा आहे. सन्माननीय दिनकर अण्णा पाटील, माननीय नगरसेवक, नाशिक महानगरपालिका, शिवचषक 73वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धेला अंतिम दिवस ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मेहनतीने पार होताना दिसते ते सन्माननीय समाधान यांनी नक्कीच संपूर्ण 6 दिवस नाही म्हणता येत, कारण स्पर्धा चालू होण्या अगोदर आणि स्पर्धा संपल्यानंतरही त्यांची टीम, संपूर्ण टीम मेहनत घेणार आहे. नक्कीच त्यांच्या मेहनतीला सलाम करूया आणि आभार व्यक्त करूया. इंजर्ड झाला ना कोल्हापूर की अहिल्यानगर, कोण ठरणार शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा विजेता हे येणारे काही क्षण आपल्याला सांगणार आहेत. परंतु मैदान कोल्हापूर म्हणतंय आम्ही अजून सामना सोडलेला नाही, आमच्यातही आहे जिद्द आणि नक्कीच या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी आम्ही ही पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. आणि नक्कीच या पकडीमध्ये कोल्हापूर संघाचे संपूर्ण इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत. कमबॅक करताना कोल्हापूरचा संघ आपण मैदानामध्ये बघतोय. दोन एप्रिल ते 6 एप्रिल एकूण 5 दिवस चालणारी ही स्पर्धा भरवणं
काही सोपं काम नाहीये. मी विशेष आभार मानते नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री मंच, त्या असलेली जिद्द त्यांना ही स्पर्धा भरवण्यामध्ये रोखू शकले नाही. पण बघतोय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला केलेली सुरुवात आता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेपर्यंत येऊन पोहोचलेले. सिन्नर मध्ये सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी नावाने नव खेळाडूंसाठी त्यांनी 10व्या टायमवर घेतात, रिप्ले घेतात. 20 मिनिटं नाही दिला. पुरुष गटाचा सामना संपल्यावर ताबडतोब त्या ठिकाणी बक्षीस समारंभ होणार आहे. पहिला महिलांचा बक्षीस समारंभ आणि त्यानंतर पुरुषांचा बक्षीस समारंभ सामना संपल्यावर ताबडतोब होणार आहे. चारही संघांनी या ठिकाणी येऊन थांबायचे आहे. महिला संघ पुणे पुरुष आणि रायगड, पुणे आणि रायगड या संघांनी खेळाकडे जायचे आहे. पुणे आणि रायगड या पुरुष गटातील संघांनी खेळाकडे जायचे आहे. महिला गट मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी याही संघांनी क्रीडांगणावर उपस्थित राहायचे. महिला गट मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर, रत्नागिरी या चारही संघांनी क्रीडांगणावर उपस्थित राहायचं आहे. पुरुषामध्ये पुणे पुरुष गट आणि रायगड आपण क्रीडांगणावर आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. महिला गट त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी सर यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर, रत्नागिरी सर्व संघांनी क्रीडांगणावर यायचं. महिला गट सर्व मैदानात थरार आपण अनुभवतोय. कोल्हापूर विरुद्ध अहिल्यानगर या स्पर्धेचा महाअंतिम सामना 73वी राज्यस्तरीय पुरुष व कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा. नक्कीच सिन्नर नगरीला मिळालेला हा बहुमान संपूर्ण सिन्नरकरांनी सार्थ ठरवला. पुणे आणि रायगड पुरुष गट आपण ह्या खेळाच्या समोर क्रीडांगणावर जायचं. महिला गट मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे आणि रत्नागिरी या महिलांच्या संघाने क्रीडांगणावर जायचं. आता थोड्या वेळात बक्षीस समारंभ होणार आहे. आपली उपस्थिती त्या ठिकाणी हवी आहे. त्याप्रमाणे महिला गट मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी आणि पुणे चारही संघाने क्रीडांगणावर जायचं. पुरुष गट पुणे आणि रायगड यांनी खेळाकडे जायचं.
ग्रामस्थ त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचेही मनपूर्वक आभार असणार आहे. हा अंतिम सामना आपण मैदानावर बघतोय. पुरुष गटातील कोल्हापूर विरुद्ध अहिल्यानगर अटीतची ती ही लढत आपण मैदानामध्ये बघतोय. काही क्षणातच सुचषक 73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा कबड्डी स्पर्धा. या कबड्डी स्पर्धेला पूर्णत्वास नेण्याकडे ज्यांचा महत्वाचा रोल आहे ते नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सह्याद्री युवा मंच या दोनही टीमने अतिशय मेहनत घेत अहिल्यानगर कोण संघ या चषकाचा मानकरी ठरणार हे येणारे काही क्षण आपल्याला दाखवणार आहेत. प्रेक्षकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण 5 दिवस स्पर्धेला दिला. या स्पर्धेला अतिशय अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी संपूर्ण 5 दिवस आपण सर्व सिन्नरकरांच्या भेटीला आली आणि नक्कीच संपूर्ण सिन्नरकरांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला आणि सांस्कृतिक महोत्सव आणि रसिकांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. जातील एकदा ओलावटा झाली. संपायला आले थोडी चिल राहिली म्हणून खेळाचा गावाला झाली संपला ए धरला धरला मस्त राहिले मिनिटं टाइमपास करायचा. अंतिम लढत आग ओकते. मैदान कोणता संघ बाजी मारणार? मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी या 4 संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. महिला गट, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पुणे, रत्नागिरी या 4 संघांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. पुरुष गट ठाणे, मैदानावर आपण बघतोय या स्वीट स्पर्धा धरले तो 2 पॉइंट मारल धरतील तेच मारला. बघतोय कोल्हापूरचे खेळाडू मैदानामध्ये संघर्ष करताना आपण बघतोय विजयासाठी चाललेला हा संघर्ष. पुरुष गटाच्या संघांशी क्रीडांगणाला यायचं. रायगड आणि पुणे, रायगड आणि पुणे आपणही क्रीडांगणाला या. पुणे पुणे संघ क्रीडांगणाला या. पुणे पुरुष गट पुणे संघ, महिला गट पुणे संघ क्रीडांगणाला. रत्नागिरी क्रीडांगण, रत्नागिरी मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी आणि पुणे. रत्नागिरी पुणे नाही आहे मैदानामध्ये. रायगड इथं आलेला आहे. पुणे पुणे महिला आणि पुणे पुरुष. पुणे महिला आणि पुणे पुरुष. पुणे महिला, पुणे पुरुष सुरुवात. पुणे महिला, पुणे पुरुष. दोन्ही संघाला पकडला आपण अजूनही क्रीडांगणाला आलेलो आहे. स्टेजच्या समोर जे 2 नंबरचे क्रीडांगण त्या क्रीडांगणाला यायचं. बघा
पुणे महिला पुरुष क्रीडांगण क्रमांक 2च्या इथे करा. महाअंतिम सामन्याचे काही मिनिटं मैदानावर शिल्लक आहेत आणि या काही मिनिटांनंतर या स्पर्धेचा या शिवचषक क्रीडांगण उपस्थित केला महिला संघ पुरुष संघ आलेला आहे. सामना आता अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. प्रत्येक गुण या क्षणाला दोनही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. मुख्यत्वे करून कोल्हापूर संघाला हा प्रत्येक गुण या क्षणाला महत्वाचा ठरणार आहे. हे नक्कीच जो संघ या मैदानात जास्त संघाचे करेल, जो संघ या मैदानामध्ये जिद्द दाखवेल, तोच संघ आज ठरणार आहे या शिवचषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा मानकरी. बघतोय अतिशय जोरदार अशी टक्कर दोनही संघांमध्ये मैदानात बघायला मिळते. परंतु जो संघ मेहनत करणार, जो संघ संघर्ष करणार, जो संघ जिद्दीने लढणार, तो ठरणार आहे या चषकाचा मानकरी. महिला पुणे संघ आपण अजूनही क्रीडांगण व्हावं नाही. महिला जय जय बृहत्तरावी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा शिवचषक याचा मानकरी ठरलाय तो अहिल्यानगर संघ. मोठमोठ्या मास्तबर संघाचा पराभव करत अंतिम फेरी विजयी या चषकावर नाव नोंदवलंय. अहिल्यानगर संघाने तुमचे अभिनंदन. अहिल्यानगर संघ त्याचबरोबर अहिल्यानगरात विजयी ठरलेला मुंबई उपनगर संघ या दोनही विजेत्या संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडतोय आणि तदनंतर या ठिकाणी नृत्याचा कार्यक्रम आहे, त्याचाही आपण आस्वाद घ्यावा. मान्यवरांना विनंती, कृपया स्टेजकडे यावं.